नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत प्रवीण दरेकर यांच्या जीवनाबद्दल, त्यासोबत त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल। मुंबई बँक घोटाळा प्रकरणामुळे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चर्चेत आले होते। एक संवेदनशील, अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून दरेकर परिचित आहेत। विद्यार्थी नेते ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द थक्क करणारी आहे। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक खास खळग्यांवर मात करत त्यांनी खूप मोठं यश संपादन केलं आहे। दरेकरांच्या आयुष्यातील चढउतारांचा या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत। प्रवीण यशवंत दरेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वसाप या गावचा। दरेकर यांचे वडील यशवंत दरेकर हे एसटी कंडक्टर होते। वडिलांची नोकरी सुटल्याने त्यांच्या आईला मासळी विक्री करून कुटुंबाचा घरखर्च भागवावा लागत असे। दरेकरांचं 10वी पर्यंतचं शिक्षण पोलादपूर येथे झालं। पैसे नसल्यामुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी पोलादपूरला 5 किलोमीटर पायी चालत जावं लागलं। हा काळ त्यांच्यासाठी कठीण होता आणि याच काळाने त्यांना खरं तर घडवलंही। पोलादपूर येथे 10वी पास झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली। 1989 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवी घेतली। शिक्षण सुरू असतानाच दरेकर हे शिवसेनेकडे ओढले गेले। त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेतून कामास सुरुवात केली। भारतीय विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आणि राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख निर्माण केली। भारतीय विद्यार्थी सेनेत काम करत असताना 1997 मध्ये दरेकर यांना शिवसेनेने पालिका निवडणुकीचं तिकीट दिलं होतं। दहिसरमधून दरेकर लढणार होते। तिकीट मिळाल्यानंतर मातोश्रीवर येऊन त्यांनी आभार देखील मानले, पण स्वतःच्या घरी येईपर्यंत त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं। शिवसेनेतील गटबाजीचा त्यांना फटका बसला होता, त्यामुळे दरेकर प्रचंड नाराज झाले होते। राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन 2006 मध्ये मनसेची स्थापना केली। त्यावेळी दरेकर हे राज यांच्या सोबतच राहिले। मनसेच्या स्थापनेनंतर दरेकर यांची खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली। मनसेचे आक्रमक नेते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले। 2009 मध्ये मनसेने निवडणूक लढवली। त्यावेळी दरेकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। मुंबईतल्या मागाठाण्यातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला। 2009 ते 2014 या कालावधीत ते मनसेचे आमदार होते। त्यांचे बंधू प्रकाश दरेकर ही महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते। मनसेच्या स्थापनेनंतर निर्माण झालेली राज ठाकरेंची लाट 2014 साल येईपर्यंत ओसरली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे अनेक पक्षांचं अक्षरशः पाणीपात झालं होतं। महाराष्ट्रात मनसेलाही या लाटेचा मोठा फटका बसला। 2014च्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह मनसेचे अनेक शिलेदार देखील पराभूत झाले। त्यानंतर मनसेला खऱ्या अर्थाने गळती लागण्यास सुरुवात झाली। अनेक नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला। त्यातच दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर चौकशीची फेरी सुरू झाली। त्यानंतर 2015 मध्ये दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबई बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामूनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली होती। हे कर्ज वाटप करताना कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप होता। प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे। बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची
तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता केवळ कांदिवली पूर्व आणि अशोक वनमधील शाखांमधूनच 55 बोगस कर्ज प्रकरणे उघडकीस आली होती. प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे 2000 पासून संचालक होते. 2010 पासून अध्यक्ष आहेत. या घोटाळ्या प्रकरणी 2015 मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर हा चौकशीचा फेरा थांबला. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी मागाठाणेमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रह धरला होता, पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. 2016 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. एकेकाळी राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दरेकर भाजपात आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले झाले. त्यामुळेच दिग्गजांना डावलून फडणवीसांनी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली. एवढेच नव्हे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांना बहाल केलं गेलं. दरेकर हे भाजपचे राज्य सचिव आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुख देखील आहेत. सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचे प्रवीण दरेकरांशी खटके उडत आहेत. याबद्दल पूर्ण महाराष्ट्र जाणतच आहे. तर मित्रांनो, ही होती प्रवीण दरेकर यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग माहिती घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.